नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साऊंड या चॅप्टरमध्ये आपण मागील पाठात प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणजेच ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते ते अभ्यासलं. नंतर आज आपण साऊंड आपल्याला ऐकायला कसा येतो म्हणजे हाऊ साऊंड इज हर्ड आणि प्रोपोगेशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे प्रसारण कसे होते हे दोन टॉपिक अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मागील पाठातील प्रोडक्शन ऑफ साऊंडमध्ये आपल्याला माहिती की व्हायब्रेशन जर नसेल तर प्रोडक्शन ऑफ साऊंड हा होत नाही. म्हणजेच व्हेन द ऑब्जेक्ट कीप्स ऑन व्हायब्रेटिंग साऊंड इज प्रोड्यूस. उदाहरण दिलं होतं बघा मी तुम्हाला रेडिओचं किंवा टेप रेकॉर्डरचं. ते जर स्विच ऑन केलं तर तिथे व्हायब्रेशन होतं आणि स्विच ऑफ केलं तर ते व्हायब्रेशन होत नाही, म्हणून आपल्याला आवाज येत नाही. व्हेन दे आर पुट ऑफ व्हायब्रेशन दे स्टॉप अँड स्विच ऑन केलं तर त्याला व्हायब्रेशन असल्यामुळे आपल्याला आवाज येतो. तसंच रबर बँडचं सुद्धा द रबर बँड स्ट्रेच इट कॅन प्रोड्यूस व्हायब्रेशन अपॉन फ्लिकिंग धीस फॉर्म साऊंड अँड व्हेन डायफ्रॅम ऑफ तबला हे सुद्धा उदाहरण आपण मागील पाठात अभ्यासले. तर ध्वनी हा आपल्याला ऐकू कसा येतो त्यासाठी जे आपल्याला पेज नंबर 92वर दिलेला आहे बघा. 92 पेजवर आपल्याला ध्वनीशास्त्र किंवा एक डायग्रॅम दिसते आपल्याला. त्या डायग्रॅममध्ये आपल्याला अकॉस्टिक्स म्हणजेच ध्वनीशास्त्र याची थोडीफार माहिती डू यू नोमध्ये दिलेली आहे. द सायन्स ऑफ साऊंड रेझोनन्स इन्क्लुडिंग द प्रोडक्शन प्रोपोगेशन अँड इफेक्ट ऑफ साऊंड इज कॉल्ड एकॉस्टिक. म्हणजेच ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे जे सायन्स त्यालाच आपण एकॉस्टिक असं म्हणतो. आणि ही जी साऊंडची जी इंटेन्सिटी आहे ती साऊंडची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी डेसिबल हे युनिट वापरलं जातं. डेसिबल कॅपिटल ब्रॅकेटमध्ये बघा स्मॉल डी आणि कॅपिटल बी डेसिबलचं शॉर्ट फॉर्म हे युनिट आहे साऊंड मोजण्यासाठी, साऊंडची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठीचं. The vibration of vocal cords in our larynx or voice box also produce sound. The voice box is located in our throat. The quality of sound produced in the larynx depends upon the tautness of the vocal cord. Vocal cord म्हणजे ध्वनी तंतू आणि व्हॉइस बॉक्स किंवा लॅरिंक्स म्हणजे स्वरयंत्र. ट्रकिया म्हणजे श्वासनलिका आणि व्हॉइस बॉक्स लॅरिंगचं वरती सुद्धा आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे. व्हायब्रेशन्स इन द वॉटर अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड. यामध्ये बघा टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर, स्ट्रिक लाईटली ऑन इट्स रिम. व्हॉट डू यू सी. एक पाण्याने भरलेले भांडे घेतलेले आहे आणि त्याच्या कडेवर छोटासा आपण आवाज केलेला आहे, आघात केलेला आहे. तर आपल्याला तेथून व्हायब्रेशन झाल्यामुळे आपण जो आवाज जे कडेवर आपण छोटासा आघात केला त्यानुसार व्हायब्रेशन झालं आणि व्हायब्रेशन नंतर त्या भांड्यातील पाण्यावर लाटा निर्माण झाल्या आणि आपल्याला साऊंड हा ऐकायला आला. तर व्हायब्रेशन शिवाय हे होऊ शकत नाही, हे आपल्याला इथे दिसून येते. हाऊ साऊंड इज हर्ड. ध्वनी कसा ऐकू येतो. तर कसा ऐकू येतो बघा ध्वनी. देर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. As the source of sound begins to vibrate, the layer of air nearest to the source also vibrates. A wave of vibrations of that sound spread in all the direction from the source of the sound. Such a wave is called sound waves. The sound wave reach our ears. There is delicate diaphragm or eardrum in the cavity of our ears. It starts vibrating to the sensation produced by these vibrations are passed on to the brain through the nerves in the ears and we hear the sound. तर आपल्याला ध्वनी हा कसा ऐकू येतो याचं कारण आपल्याला कळालेलं आहे की व्हायब्रेशन्स जर स्प्रेड झाले तर ते वेव्हसारखे वेगवेगळ्या डायरेक्शनला त्याचा स्रोत हा निर्माण करतात. म्हणजे दीज व्हायब्रेशन स्प्रेड लाईक अ वेव्ह इन ऑल द डायरेक्शन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. अशा साऊंडला
साऊंड वेव्ह म्हणतात आणि अशा वेव्हजला साऊंड वेव्हज म्हटलं जातं आणि तेच वेव्हज आपल्या कानापर्यंत आपल्याला व्हायब्रेशनमुळे ऐकायला येते. म्हणून आपल्याला त्या व्हायब्रेशनमुळे निर्माण होणारी जी संवेदना आहे त्या कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोचते आणि आपल्याला आवाज किंवा ध्वनी हा ऐकू येतो. अशा प्रकारे आपण हाऊ साऊंड इज हर्ड हा टॉपिक अभ्यासला. आपण साऊंड म्हणजे साऊंड इज हर्ड हे बघितलं. आता आपल्याला प्रोपोगेशन ऑफ साऊंड हा टॉपिक अभ्यासायचा आहे. तर यामध्ये प्रोपोगेशन या शब्दाचा अर्थ आहे प्रसारण. साऊंडचं प्रसारण म्हणजे ध्वनीचे प्रसारण कसं होतं. यामध्ये 13.6 ची डायग्राम आपल्याला दिसते बघा. एक बलून पाण्याने भरलेला आहे आणि एक बलूनमध्ये एअर आहे. आता तो मुलगा जो उभा आहे त्या मुलाने एक फुगा त्याच्या कानावरती आवाज बघितला. त्या बलूनला त्याने बोटाने घासलं आणि आवाज त्याचा ऐकण्याचा प्रयत्न केला. तर त्याला दोघं फुग्यांमध्ये आवाज हा वेगवेगळा आला. तर हे कशामुळे झालं. तर यामध्ये ध्वनीचे जे प्रसारण आहे किंवा प्रोपोगेशन आहे ते वायूपेक्षा द्रवातून म्हणजेच एअरपेक्षा लिक्विडमधून पाण्यातून, तर पाण्यापेक्षा स्थायूमधून म्हणजेच टेबलचं जे उदाहरण खाली दिलेलं आहे त्यामध्येही जास्त वेगाने होतं. 2 उदाहरणं दिली आहे बघा, एअर, वॉटर आणि हे टेबलचं उदाहरण. सेकंड जो क्वेश्चन आहे का मोठ्या टेबलच्या टोकाशी तो स्वतः उभा राहिला आणि दुसऱ्या टोकाला फ्रेंडला उभं केलं आणि नंतर त्या टेबलावर कॉर्नरला त्याने हळूच टिचकी मारली, व्हायब्रेट केलं त्या टेबलला. तर त्याला आवाज हा कसा आवाज ऐकू आला. म्हणजेच त्याला एअरपेक्षा किंवा वॉटरपेक्षा हा जो टेबलवर व्हायब्रेट केलेला आवाज हा अधिक स्पष्ट आवाज आला. कारण त्याचं जे व्हायब्रेशन असतं ते सॉलिडमध्ये जास्त वेगाने होत असतं. हे आपल्याला इथे दिसतं. म्हणजे एअर, वॉटर आणि जे काही टेबल असेल जे उदाहरण दिलेलं आहे ते जास्त साऊंड वेव्हजमुळे लवकर आपल्याला आवाज याचा येतो. म्हणजेच काय तर when sound waves spread in all the direction from the source of sound, it's called propagation of sound.